हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर व्हिडिओ पाहून तुम्हाला समजलं असेल आजचा ब्लॉग हा आपला मराठी सणवार किंवा फेस्टिवलची इन्फॉर्मेशन देण्यात नसून आपल्या छोट्याशा परीचा आज आहे वाढदिवस आणि तिचा वाढदिवस सेलिब्रेशन कसं केलेलं आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर इथे बड्डे गर्लची आणि बड्डे गर्लच्या पप्पांची सुरुवात झालेली आहे। सकाळीच देवाचे दर्शन घेऊन पप्पांनी जसा ड्रेस कोड बनवलेला आहे, पप्पा तिचे कामावरती चाललेले आहेत त्यामुळे तिने पण सेम तसाच ड्रेस कोड बनवलेला आहे आणि दोघे जण देवाचे दर्शन घेऊन आता कामावरती जायला निघालेले आहेत। सकाळचे 8:15 वाजलेले आहेत आणि शेजारच्या आमच्या येऊन परीला, आमच्या छोट्याशा परीला बड्डे विश केलेला आहे, तुम्ही पाहू शकताय। या की त्यानंतर दोघांचं थोडंसं ती, कारण पप्पांना कामावरती जाऊ देत नव्हती त्यामुळे थोडंसं तिला लाडीगोडी लावून तिच्या पप्पांनी तिला कसं बसं तिला लवकर येतो असं प्रॉमिस करून शेवटी ते कामावरती आता निघणार आहेत। मग शेवटी तिने पप्पांना तिच्या किसी दिल्या आणि मग ती नंतर शेवटी तेच कामावरती गेले। मग थोडासा आम्ही आराम वगैरे करून दुपारी थोडा वेळ ती जेवण वगैरे बनवून मग नंतर आम्ही थोड्या वेळाने बड्डेची थोडीशी तयारी केली। तर सर्वांनी, शेजारी पाजारी आमचे जे काही फ्रेंड्स आहेत परीचे, तर त्यांनी सर्वांनी मिळून बलून वगैरे फुगून आम्ही थोडंसं डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे। तर ही आमची बड्डे गर्ल, तर इथे बलून फुलवायला चालू आहेत। इथे सर्वांची मला खूप मदत झालेली आहे, सर्वांनी मिळून फायनली आम्ही डेकोरेशन केलेलं आहे। तर असं छोटंसं डेकोरेशन इथं आमचं झालेलं आहे। सर्वांची खूप खूप मदत झालेली आहे, सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद। मेसी बोकू इन फ्रेंच। असं छोटंसं इथं डेकोरेशन करून झालेलं आहे आणि आता त्यानंतर संध्याकाळी हे आल्यानंतर मग संध्याकाळी 6:30-7 वाजता आम्ही केक कापणार आहोत। तर अशी छोटीशी आमची बड्डे गर्ल तयार झालेली आहे। असं डेकोरेशन पण झालेलं आहे आणि हे पण ऑफिसवरून आलेले आहेत। तर आम्ही आता केक कटिंग करणार आहोत। तिचे फ्रेंड्ससुद्धा खूप आलेले आहेत, तर मी सुद्धा अशी थोडीशी तयार झालेली आहे आणि माझे फ्रेंड्स पण इथे तयार झालेले आहेत। तर आम्ही सर्वांनी मिळून आता छोटंसं सेलिब्रेशन इथे आमचं होणार आहे। बड्डे गर्ल वेगळ्याच धुंदीत आहे। तर आता आम्ही सगळं फोटोशूट वगैरे करून झालेलं आहे, त्यानंतर आता आपण केक कटिंग करून घेऊया। तर इथे त्यापूर्वी मी पूर्वीचं औक्षण करून घेते। त्यातून आज मार्गशीर्ष गुरुवार सुद्धा आहे, तर त्यामुळे मला इथे आफ्रिकेमध्ये सुहासिनी मिळाल्या नाहीत, तर त्या निमित्ताने मला इथे कुमारिका पूजन सुद्धा माझं घडलेलं आहे। तर मोजून 5 कुमारिका सुद्धा मला इथे पूर्ण झालेले आहेत। आता केक असा पूर्वीचा छोटासा असा आणलेला आहे। तर आता केक कटिंग करून घेऊयात। ओके, joyeux anniversaire, Joyeux anniversaire, joyeux anniversaire pour lui, joyeux anniversaire, happy birthday you, happy birthday to you, happy birthday to birthday pour lui et pour you. Au lieu de fumer ma chose, elle a fumé ta tête, on dirait caca.
Happy birthday to you. Happy birthday to you. Joyeux anniversaire. तू पण खा जरा धर खा Fini maintenant. c'est ça maintenant Feu éteint. Gâteau. Ela puk, ela puk. Feu éteint. Ela puk. तर फायनली केक कटिंग करून झालेला आहे आणि प्रिन्सेसनी केकसुद्धा खाल्लेला आहे. तर अशा रीतीने इथं छोटंसं आणि छानसं सेलिब्रेशन इथे झालेलं आहे. यानंतर बच्चों की डान्स पार्टी तो बनती है, तो याच्यानंतर डान्स असेल सर्वांचा. तर त्यासाठी हा व्हिडिओ कंटिन्युअस पुढे पाहत राहा, कारण छोट्याशा पोरांनी डान्स कसा केला आहे हे तुम्हाला यापुढे पाहायला मिळणार आहे. तर थोडंसं आमचं इथं खाणं पिणं झालेलं आहे. बर्थडे गर्लचं खाणं चालू आहे. केक, कोल्ड्रिंक्स, त्यानंतर थोडंसं फोटोशूट झालेलं आहे आणि मग त्यानंतर आमचा डान्स होणार आहे. त्यानंतर डान्स पार्टी एकदम रंगात आलेली आहे. सगळेजण डान्स करायला लागले, जे करत नव्हते ते पण करायला लागले. यानंतर शेवटी इथे एंट्री झालेली आहे अमिलच्या मम्माची.
आणि त्या बाहेरून कोणाचं तर मॅरेज होतं आहे. तर इथे मॅरेजला जाताना यांचा हा आफ्रिकन ड्रेस कोड आहे. तर त्या तिकडून आलेल्या आहेत आणि तशाच पूर्वीला त्यांनी विश केलेला आहे. आणि त्यांनी सुद्धा मग सर्व मुलांसोबत थोडा वेळ खूप एन्जॉय केलेला आहे. फायनली त्यांनी मुलांसोबत थोडासा डान्स करून एन्जॉय केलेला आहे. त्यानंतर आम्ही सर्व पार्टी संपवून एका हॉटेलमध्ये आलो थोडंसं एन्जॉयमेंट बाहेर खाण्यासाठी. आणि इकडे क्रिसमस असल्यामुळे सर्व डेकोरेशन केलेलं हे हॉटेल आहे एंट्रन्स. तर इथून आम्ही आता आतमध्ये जाऊन पुढचं दृश्य पण मी तुम्हाला दाखवते. तर सर हॉटेलमध्ये गेल्याबरोबर आम्हाला सेंटा क्लॉजनी मस्त छानसं गिफ्ट दिलेलं आहे आणि त्यानंतर त्यांच्यासोबत फोटोशूट वगैरे आम्ही केलं. मग त्यानंतर हे बघा तुम्ही पाहू शकता इथलं आफ्रिकेतील हे एकदम हायफाय हॉटेल आहे आणि इथे पूर्वीचं चाललं आहे सेंटा क्लॉजचं गिफ्ट उघडणं. हॉटेल पूर्ण पाहू शकता इथले हॉटेल कसे असतात. आणि हे एकदम इथलं रिच आणि हायफाय हॉटेल आहे. त्यानंतर आम्ही थोडंसं जेवण वगैरे केलं इथे, फ्रीत वगैरे खाल्ले, पिल्लूनी बर्गर वगैरे खाल्लं, ज्यूस पिलं आणि आम्ही फायनली बड्डे इथे आमचा फिनिश झालेला आहे. तर आमचं सर्व फिनिश करून झालेलं आहे. आजचा व्लॉग इथे संपतोय. कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे सांगा. ओके,